पर्यटनाचं स्थळ असलेलं सातारा येथील कास पठार इथं आत्ता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज शुभारंभ झालेला असून पर्यटकांची गर्दी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात आहे आणि आपण अशाच काही पर्यटकांशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत आहेत आत्ता कास पुष्पपठार बघण्यासाठी आलेले बेळगावहून पर्यटक. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आम्ही बेळगावहून आलेलो आहोत. कास पठार पुष्प फार उत्सुक होतो. फार छान निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळालं आणि फुलांची बघायचं उत्सुकता होती, ती पूर्ण झाली. फार मस्त वातावरण आहे. सगळ्यांनी अवश्य भेट द्यावी. आज इथं कास पठारावर आज तारीख 3 सप्टेंबर आहे. साधारण दुपारी 4-4:30ची 5ची वेळ आहे. इथं कास पठारावर फुलं पहिल्यांदा आलेले दिसतात आणि आज पहिला दिवस आहे ओपन झालेला आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. धुकानं पसरलेलं आहे. सगळीकडे थंडीचं वातावरण आहे. असं वाटतं आपण कुठेतरी स्वर्गात आलेलो. इतके प्रकारची फुलं आहेत, पांढरी, निळी, त्यानंतर पिवळी फुलं आहेत आणि वातावरण एकदम आल्हाददायक आहे. सगळ्यांनी जरूर बघायला यावं. आम्ही सर्व बालमैत्रिणी आहोत. रुकडी जिल्हा कोल्हापूर येथून आलो आहोत. कास पठार बघायची खूप इच्छा होती. साताऱ्याचं जे काही निसर्ग सौंदर्य आहे ते खरोखरच मनमोहक आहे. आज कास पठाराला म्हणजे आज ओपनिंग झालेलं आहे त्याचं. फुलं बऱ्याच प्रमाणात फुललेली आहेत. बघून खूप छान वाटतं. इथलं नैसर्गिक वातावरण, निसर्गाच्या सान्निध्यात खूप सुंदर असा अनुभव आम्हाला मिळाला. पावसाची आणि धुक्याची साथसुद्धा या सगळ्यांबरोबर खूप छान वाटली. सर्व पर्यटकांनी इथे येऊन ह्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही आहे.